अरे अण्णा आलते का इकडे एवढं 2-4 दिवस नाही आलीच नाही इकडं. इकडे ये ना मी म्हातारे कुठे गेले 2-4 दिवस 7-10 दिवस तरी असेल आलीच नाही इकडं. टेन्शन बिटले असं ना आता एवढा म्हणायला वाटले तिकडच त्यांना तिकडच वाटता दिवस पुराणा तुझी यूज नाव लावी जरा थोडं गोडीत बोली जरा काय अहो, कवर गुडीत बोलू आता बोलून पाठवते ना पेन्शन इकडच वाटीत आहे इकडं चलत आहे भाकरी खायला. पगार या टायमाला तरी कमीत कमी गोड बोलत जा. अहो पगार एक टाइम गोड बोलते मात्र काय करतो खातं पितं चांगलं खायला प्यायला घालते भजे करते पापड्या तळते मस्तपैकी म्हणजे तुम्हाला पुऱ्या काढू का म्हणजे तुम्हाला आमक करू का आणि मात्र 2-4 दिवस राहते पेन्शन घेऊस तर आणि पेन्शन घेतली का लगेच तिकडं पळत आहे खाली दोघांकडे म्हातारं लय वाड्याचं आहे बरं का आणि परत ती पेन्शन संपुस्त माघारी येतच नाही. तसंच करतोय म्हाताऱ्याची गमत घेतली दोघांचं मड्या वगैरे असं काय करायचं एकट्याला देत असेल वारक्याला काय माहित आता काय करते काय नाही. तीच उडीतोय काय माहित म्हातार काय लय शेण नाही नाही आखरीत म्हातारा आहे तुमचं लय चित्र आहे कस काय काय अय संतोष संतोष औ काय करतो? काय नाही बसलो तू अरे काम होतं जरा काय ते चारीधामला जायचंय मला हा जरा 25,000 रुपये दे ना. तैल आणि तुमची पेन्शन काय करता तुम्ही पैसे कुठे अरे मग पेन्शन संपले म्हणून तुमच्याकडे मागतोय तर आता तुम्ही घेता ना दरवेळेस माझ्याकडून कवत अयो मग वावरात वावरात पैसे कोणाकडे जाते? कष्ट करते म्हणून पैसे माग 10,000 दिले ते 2-2,000 करून तुम्हीच दिले परत अरे तुम्ही ते जण माझे पेन्शन मला खाऊ द्या ना तुम्हाला देवा वाटत काय तुम्हाला डोंगलं द्या ना तुम्ही तुम्हाला मी बोलले तर वाईट वाटण बोलता सून बोलली संध्याकाळी एवढी पियातात तुम्ही तुम्हाला सुधरत नाही आता पैसा कसा टिकन तुमच्या कोण म्हणलं तुला पियात पाहिलं कधी पियातानी आता आम्ही संध्याकाळी कुठं काय दुसरीकडे जातो काय तुम्हाला नाही कळत पण आम्हाला दिसतेत ना आलं तर मग तुला एखाद्या सांगायचं दिवशी तुम्ही, आता एखा- जाऊ सांगायला ना आपण एखाद्या वेळेस घेतलं म्हणून काय झालं एखाद्याचं थोडं? रोजची रोजच चाललंय काय तिकडं. गावात तीच कुणाला 25,000 रुपये द्या ते करायचं इथं 25 पैसे नाहीत माझ्याकडे अरे मला चारीधामला जायचंय उलट हे मी बघा, तुम्हाला तुम्ही काय आमच्या जवळ कमवून दिलेलं नाही आम्हाला मागायचं नाही अजिबात तू जास्त चारी बोलू दामला नका चारी दामला जा नाही तर तिकडच कराय ना तिकडच का संन्यास घ्या ना आम्हाला काही घेणं नाही तसंही तुमची म्हातारी नाही जायला पण- गेलेली ती बी तुम्ही तिकडच संन्यास घेतला तरी काय आम्हाला घेणं देणं नाही चारी दामला तुम्ही एकटेच चाललेत का चालल्या काय म्हातारी बितारी घेऊन काय हा बरं म्हातारी घेऊन चाललोय म्हणून जायचंय म्हणून पैसे आहेत द्या तुम्ही मागे. जरा नादिक त्याच्यामुळे म्हणलं पगार 1 तारीख आली का गोड 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 बोलत आहेत. लोकांची म्हातारे धोत्र बिंडे घालून राहतात तुमचं म्हातारा जीन्स जीन्स पॅन्ट पॅन्ट घालून राहतंय बिन्ट. तुम्हाला नाही जीन्स पॅन्ट घालायची माहिती तुमच्या म्हाताऱ्याला माहिती आहे बघा हे, मग म्हातारं काय अजून जवान आहे माहितीये का हा. कोणतरी त्यामुळे बघा चारी दामला जायचं इकडे गोळा बिळाला चालले असतील काहीतरी कुठेतरी वाटायला पाहिजे तुला 25,000 द्या बाकी माझ्याकडे 25 पैसे पैसे नाही. पैसे नाही ना आम्हाला इश्काल पाहिजे नाही तुम्हाला 25,000 मग कुठे 1 तारीख आली का लय गुलू गुलू बोलत नाही का देतच नाही तुम्हाला 10 रुपयाला पुरत नाही तिकडे त्या लेकरला द्यायला पुरत नाही आम्ही बोलले म्हणून लय तोंड दिसतं काय माझं तुला देता येते की नाही नाही सांग मला. माझ्याकडे नाहीत पैसे हाताने पोहून चार दिवस बरोबर का मी 4 हा दिवस पेमेंट द्यायचं असते ना पेन्शनचं 4 दिवस म्हातारा लय खातो पितो दणदणीत गुलू गुलू गप्पा आणतो बघा तुम्ही कसं काय. पेन्शन ज्या दिवशी झाली ना मात्र तोंड सुद्धा बघत नाही दाराचं काय लगेच असेल? खालच्या हा. खालच्या अंग पळत आहे असं कोपऱ्यानी 1 तारखेला येत नाही तुझ्याकडे कशाला येतात तुम्ही मग खायला येतात फक्त खायला काय? घेतली का लगेच हा? निघतात. पुऱ्या करते पापड्या करते गोड गोड बोलते बघा. हा खोखो घालायचे पैसे घेऊन तर गोड बोलायचं म्हणले, बाय बापा जीव नाही लावीत अरे जीव लावती ती मग पैसे देतात जीव लावती ती एक रुपया दिला नाही अजून मला हा, 10 रुपये खोटं माहित नको नाही बोलू पेन्शनचे तसं. मला माझ्या पोराला खोटं नको सांगत जाऊ त्याच्याकडे काही 10 रुपये माहित नाही पेन्शनचे बरं तुला देता येते का कसे नाही, अरे मला कांदा- जायचं आता चार नाही तर धामला. माझ्याकडे कांदा निघलो देईन मी आताच कांदा लावलेत मग त्या 2-4 महिने कांदा पिता लावलं काय नाही इथं मग ते तिथं बघ, बाय. भरायच्यात घरातलं बघायचं दारातलं बघायचं यांचं कुठं बघा अरे सारे मित्र चाललेत माझे मला जाऊ देणार आता लागवडीचेच पैसे नाही दिले अजून. हिंडायला कांद्याचे आहे पैसे दे ना आलेले पुढे कांदा ते कांदाच गेला सोडून वाखारी तर पुढे देणार साडू घ्या काही सांगतो आपलं अहो पण आमच्या पिंडाला खेळतो तुम्हाला हाय ना अजून 2-3 जा ना इकडे कुठं अरे मग तुम्ही द्या ना तुम्ही मोठे म्हणून आलो तो इकडे बघायला मोठे मग बारक्याचं अधिकार नाही या मोठ्याचा अधिकार आहे काय सगळा तुम्हाला देता येतात का नाही, नाही नाही, पैसे नाही. वावर माझे नाव रे अजून अजून सांगा. मग काही कोण टाकतात ते? हा विकून नाही तुमच्या नावावरच करणार नाही नका करू आम्हाला करून खाता येते बघा बरं का मी पण आणि तुमचे तुम्ही तिघ आहेत ना आम्ही 3 बायका आज माझ्याकडून आणि नाही तुमच्या उरावर बसायला अहो मामांजी तुम्हाला ना ते काय झालं माहिती? म्हातारपणात चळ आलेला आहे आता तुम्हाला जवानी हा आली. चळ आलाय दाखवतो ना चळ तुम्हाला दहा ते द्यायचे आहे का नाही द्यायचे मला सांग ना नाही नाही द्यायची. पैसे आणि 10 मिनिटासाठी कशाला तुम्ही चौघाला अरे बाबा, राहिलेच की द्यायची तुम्ही 10 मिनिटाचं दे ना दे ना दे ना. नाही नाही माझ्याकडे नाही तर पैसे ती बारक्याकडे बघा तुम्ही अरे पेन्शन झाले ना हसून बोलतात ना म्हणून ती येड्यात काढतात तुम्हाला नाही नाही तर माझ्याकडे खरंच नाही माझ्याकडे म्हणे चला करा. तो पहिला जा मामांजी तिकडं बारकेल्या एकाकडे बघा जाऊन जा बरोबर का लय मागत पडेल तुम्हाला आताच सांगतो या आईचे बावळट चाले
अय आबी, हा अय काय करतो? काय नाही जेवतोय. काय हो जेवतो म्हणलं लगेच आला हे बाहेर. काय धोत्रावरून जीन्स पॅन्ट आले तुम्ही? अरे मग आबी बी जवान हो मै. हा. बरं माय काम होतं हा, बोला. तुझ्याकडे. आता तू लहान आहे म्हणून आलाय बोला तुझ्याकडे. की. ते मला चारीधामला जायचं होतं, 25,000 रुपये पाहिजे. अहो इथं 1 रुपया नाही इकडून तर मला 40,000 रुपये का 4,000 द्यायचे. पैसे बिसे काय नाही तिथं. हा, इथं आमचेच वाईट दिवस चाललेत, किराणा भरायला पैसे नाही ना आले तुम्ही लगेच टापूक टुपूक टापूक आणि ते काय टुपूक. आता? अरे पण आता रानातले पैसे आहेत ना तुमच्याकडे आलेले. माय पेन्शनचे पैसे 1 तारखेला तुम्ही 3 जणांना देऊन संपून जाते. तुमचं माझ्याकडे काही पेन्शनचे पैसे नाही. येता येता इथं टेन्शन यायची वेळ होती. आमच्याकडे काय पैसे बिशे टेन्शन नाही. गेलं. मला चारीधामला जायचंय. मला पहिले 25,000 तुम्ही 4 धामला जा नाही तर 5 धामला जा. आपल्याकडे काय पैसे नाही आताच. तुला देता येत का नाही मला सांग. नाही तर कुठून देऊ? नाही द्यायचे. नाही तर कुठून देऊ? हा. तुला आता चांगलं बोलू ना जमाना. तुम्हाला वाईट बोलवतो आता वाटत तात्या, नाही नाहीये मला बोलणं पैसे भाग पडणार माझ्याकडे. मला. पैसे नाहीये. 1 रुपया पण द्यायचं नाही. नाही तर कुठून द्यायचे? सुनबाई असं न करू. तुम्हाला 1 तारखेला मी पैसे अहो, पण देतो. तुम्ही धोतर घाला या आधी काढा. अरे धोतर घालू पॅन्ट घालू. तुम्हाला म्हणतोय मी कधी कसे राहतात. हा. माझ्याकडून माझ्या जीन्सच्या पॅन्टवर जाता तुम्ही. आपण मग साधे कपडे अरे घालू. घोड्या, तुला पैसे लोकं काय म्हणते? मला ते ना सांग. मला घोड्या तुला पैसे देतात का पैसे नाही नाही सांग. माझ्याकडे, संपला विषय. आणि हे सगळं बदला लोक नाव ठेवून राहिले, म्हातारे जवान झालं का, म्हातारे जवान झालं का. बाबा तुला अजूनही सांग. तुम्हाला गुडीत पैसे देता येत का कसे ते सांग मला. काय देता येत? नाही देता येत. नालायक झाले कुणीकडचे. तुला काढून पाचता आलं. तुम्हाला आहे ना दांडक्याने आणला पाहिजे. तुला पैसे देता येते मला सांग. ते दांडक्याच्या भीती तिकडे दुसऱ्याला दाखवा. 2 लेकर अजून जा. पैसे देता येते ऐका गाबड्या. ना, ते थोरले आहेत ना त्यांच्याकडून घ्या. त्यांच्याकडे बघा. आमच्याकडे काही नाही. हो चला होतं मी घरात. अरे लहान आहे म्हणून आलं त्याच्याकडे मागायला पैसे. काही नाहीये. आम्ही मग किराणा पगार झाल्यावर भरायला कसे गोड गोड बोलत आहेत. तुम्ही चला घरात. थांबा थांब. पैसे आले तर देईल. अरे ते आमचे मित्र चालले. टाइम अजून 2-3 दिवस तवर बघू. झालं तर देतो पैसे, पण आता नाहीये. मी आता तुम्हाला कधी हटकलंय का? दिले का नाही पैसे एवढे दिवस? आता नाही तर कुठून देऊ? मी पण आणून करू बरं. 3 बायका आणून करू. हा, आता 3 सांगितलं बायका. बोकांडी बसायला. 4 बायका ना जा. अजून पुढे ना एक पैसा नाही दे. या गाबडीला ते देणारच नाही. मला नकोच. मला पाहिजे पण नाहीत. मग कशाला गुलगुल बोलत 1 तारखेला काय पेंट आहे काय? दर आले की 1 तारीख मामाजी 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 करीत मग राहते. टेन्शनचं काय करायचंय तुम्हाला? तुला काय करायचं मग? कशाला मागा तर मला पैसे साध. मला आता 4 धामला जायचं पैसे द्या ना तुम्ही. नाही तर कुठून द्यायचं? सांगितलं 2-4 दिवसांनी देतो आले तर. तवर बघा, नाही तर नाही भेटलं दुसरीकडून. अरे तिला पैसे भरायचे आज संध्याकाळपर्यंत. काय नाही त्यांना म्हणा 2-3 दिवस थांबा. अरे दे ना बाबा. तुला सांगतो ना. पैसे नाही ते याच्याकडे जा दुसऱ्या पैसे काय पोराकडे. देऊ नका. मला तो 1 तोळा करायचा तुमचं ते लय लाडाचा आहे ना, जा त्याच्याकडे जा. त्याला मागा ना. लय त्याला बुळका घालता ना हा. तुम्ही. लय त्याला पैसे देता. त्या प्रॉपर्टी त्याला जास्त दिली त्याच्याकडून घ्या ना. ते द्याय ना का तुम्हाला पैसे? कोणाला प्रॉपर्टी दिली रे? मोठ्याला नाही कोणाला दिली मोठ्याला नाही दिली का? कोणाला दिली मोठ्याला नाही दिली मोठ्याला प्रॉपर्टी. नाही अजून कोणाला दिलेलं नाही काही. गप्पा गपची सगळं माझ्या नावावर आहे. हे लक्षात ठेव बरं का. मी तुला 1 रुपये हा. तुमचा लाडाचा देवा तुमच्या राहू द्या. फार आपला जीव चाललाय खोकून जीन्स पॅन्ट घालून चाललंय 4 धामला म्हातार. हा जरा काय अक्कल बिक्कल नेट तोंड थांबून बोला. मी हे सांगतो. कपडे बदला. मी कपडे कसे घाले तुला काय नाही. झाला मग तुला मला काय म्हणतो, गेले? बाबा म्हातारे देऊ पैसे. म्हाताऱ्याचं ओव्हर ऍक्शन मारायला लावले कसं पैसे द्यायचे? अरे मग बाहेर गावी जायचं म्हणलं कपडे नको घालायला कपडा चांगले. घालावा. जाऊ का? पायजामा घालावे. जीन्स काय घालायची? काढू मग बंगला काय जाऊ का? काढता घरात काढ धोतर ते घालून तर 4 धामला आले पैसे की बघतो काय संध्याकाळपर्यंत कौतुक आहे बाई देईल. आता नाही बँकेत जातो निघले तर आणून देतो तुम्हाला पैसे. संध्याकाळपर्यंत थांबा बघू. अरे मला पैसे भरायचे तू आधी परी. जा, दुसऱ्याकडे जाऊन चल ग. अय गाबड्या. अरे दे ना पैसे. तुला चांगलं बोलत आहे राव. खरंच नाही आता पैसे कुठून द्यायचे तुम्हाला? तुम्हाला काढून 5-6 आला राव. अशी परिस्थिती झाली. आताच गाडीचा 13,000 रुपये हप्ता भरला. काय उरलंय माझ्याकडे? माझ्या रुपयात केले 13,000 भरला मग ते तर तुम्हाला- गाडी कोण वापरीत? तुम्ही नाही जात का बसून मस्त नाही हिंडता गावात नाही मस्त गाडी बुलेटवर? हा? तुम्ही नाही फिरत का तुम्ही गाडीवर? नाही हिंडत का मग? हा तुम्ही तर हिंडू हिंडू कुठे म्हाताऱ्याच्या तोंडाला लागतं. चला तुम्ही घरात. 2-2-3 ए, थांब मला पैसे लागत आहे तिथे. पैसे नाहीत काय. चला ए, पैसे दे ना. तुला 50 वेळा सांगत आहे राव. तुम्ही या घरात. मोठ्याकडे जा जा. अय गाबड्या पैसे दे ना. लय मागत पडू ना. आताच सांगतो. यायचं नालायक झालं. त्या दोन्ही गाबड्या पैसे नाही दिले. आता जातो बघतो ह्याच्याकडे. अय राजू. हो अय राजू. का बाबा अरे काय करतो? या ना मामा. या ना बसलोय बसा. बसा. काय झालं? कमून एवढे आडत आले? कथा बा अरे आलो होतो. मग एवढ्या लांबून परवडत काय झालं असं? अरे काम होतं जरा. आलो होतो तुमच्याकडे. आता माझ्याकडे काय काम काढलं? आता कवाचं नाही चक्कर मारीत पण आज काय काढले काय माहिती बा. मला चारीधामला जायचंय. देवाला वय. हा 25,000 रुपये. आणि आता काय मध्येच काढले तुम्ही चारिधामचं? अरे सगळे मित्र चाललेत माझे. मग म्हणलं जावं. अरे बाबा नाही जाय ना का माय काय नाही म्हणजे तसं काय म्हणणं नाही तुम्ही नाही जावं म्हणून. 25,000 पाहिजेत फक्त.
फक्त हा, फक्त. आणि पेज आता बाबा मला एक सांगा, आता मायाकडे तुम्ही बघा ना, माझे घर कसं आहे, त्या दोघांची कशी आहे. अरे ते दोन्ही गाबड्या असेच आहेत म्हणलं, हे तिसरं गाबड्याकडे जाऊ अहो, मधल्या. मामा मला तुम्हाला काही बोलायचं हेच नाही. तुम्ही पेन्शन झाल्यावर आमच्याकडे चक्कर मारता का पैसे देता म्हणून तुम्ही आता एवढे हक्काने आलात मागायला? तुम्ही देतो ना, सांगा. देतो का नाही तुम्हाला पैसे नाही, देतो केव्हा ना. दिले आता आम्हाला? मला तुम्ही सांगा, माझ्याकडे कवा दिलेत का मला 2 आता राहणार 2-4 वेळा दिले ना पैसे तुला, काय असं बोलतो नाही मामा? म्हणता. नाही, सांगितल्याशिवाय काय- असते हो का, आता काय तुम्ही मोकारी रगडू नका. तुम्ही आतापर्यंत जपलात ना, ही दोघांनाच जपलात ते. हा. तुमचं असं काय नाही. होतं समजा, तुम्ही असं मोकारी बळजबरी रिटू नका. पण मी तुम्हाला कधी काय आडवा शब्द बोललोय का, माझी बायको बोलली का, कधी काय म्हणली? नाही रे, तुम्ही नाही काय म्हणले, पण आणि आता राहण्यातले सगळे तुम्ही काय पैसे केलं तुमच्याकडे होतं नव्हतं तेवढं त्या दोघांना देऊन बसला. मामा रानातले येते तर आम्ही कष्ट करतो मामा रानात. तुम्ही त्यांना वाटून दिलं, त्यांना घरादारात खर्चायला. त्यात सुना तुमचं पेन्शन झालं किती पुढं करतात. तुम्ही कधी मला विचारलं नाही, बाई तुला द्यायचेत का कधी 10-5 काही विचारलं का कधी? आम्ही अहो, तुम्हाला भांडत नाही, तुम्हाला आम्ही म्हणत नाही पैसे देत नाही, पण रीतशीर बोला ना. अरे माझी चूकच झाली, माझी चूक झाली, आणि काय मला करता? तर असं वाटलं होतं, म्हणलं बाबांनी नका कधी ना आतापर्यंत आपल्याला एखाद्या बारीला बाबाच घराला मदत करते. अरे आता त्या दोघी नेहमी मागायच्या, ही कधी मागतच नव्हती, मग त्यांना द्यावं लागायचे मला आणि मग पैसे. त्यांना म्हणले का नाही तुम्ही काय त्यांना आता त्या त्यांच्या दोन्ही कामावर- गाबड्याकडे गेलो होतो, दोन्ही गाबडे बघ असं झाले, हा. हे गाबडे काढून पस्तावा आला मला. काय झालं नेमकं? म्हणजे काय नेमकं म्हणले? असं काय केलं त्यांनी? आता त्या दोन्ही सुना लय टळा बोलल्या, मला लय टळा बोलल्या, काय सांगायचं. मग तुम्हाला दोघं पोरं असे आहेत ना, मला पैसेच दिले नाही त्यांनी. म्हणजे ती माझ्या राहण्यावर जायचं म्हणजे जीन ते पॅन्ट घालून फिरत म्हातारपणी. आपण मग कोण म्हणा म्हणलं? आता राणे भाऊजी मी म्हणले सर्व्हिस केलेला दोन्ही माणूस. दोघं म्हणले तसे, अरे काय बोल नाही मग असं- पॅन्ट घालावं का नाही मग आम्ही. नाही नाही, पण मग त्यांना काय प्रॉब्लेम आहे तुमच्या पॅन्टीचा? तुमच्या हा. नवतापणापासून मग आम्ही चांगलं राहायचंच नाही, गाबाळ चोटच नाही राहायचं नाही, राहिलं पाहिजे. म्हणजे ते बावाटांना कळत का? आणि ती म्हणजे दोघं पैसे बी- आम्ही कमीले, नोकरी आम्ही केली, पैसे पेन्शन आली ते बी तुम्हालाच देतोय. अहो, अरे काय मला काय बरोबर न्यायचं काय मला एक सांगा ना. सांगा, सुना मग दुसऱ्याच्या घरचे आहेत, पण पोरं तर तुमचीच येत ना सगळी. अरे पोरं सगळे, मी तर काय ना ते म्हणतो दोघं का, म्हणले काय तुम्हाला तसं पॅन्ट घालतात मस्तीन ती पोरं आहेत, ती सुन सुद्धा बोलले त्या दोघे टळा म्हणे म्हाताराला चळा लागलाय म्हणे, चळा जीन पॅन्ट घालते म्हणे. मग काय आता पहिल्यापासून तुम्हाला आता सर्व्हिसला असल्यामुळे चांगलं आणि राहायचं. ती दुसरी म्हणते कोणाला तरी घेऊन चालला असेल तेव्हा चाललाय म्हणे पॅन्ट पेंट घालून. बघा बघा बरं. आता यात म्हातारपणी बाहेर असं. आरोप घेतात माझ्याकडे, असं करते काय करायचं. तुम्हाला आहे ना आतापर्यंत माणसंच कळाली नाहीत. नाही, मग आता चुकी शिकायला त्यांची बी आपण नाही. बसलो ना आपल्याकडे यायला सांगायला. मग मला तू सांग ना, आता ही ती वाईट होती पहिल्यापासूनच कळायला पाहिजे होतं ना यांना, नाही, की नाही, बा तेव्हा ही- लय लाडका ह्या कशा होता सुना आहेत, मामाला. कोणच्या याच्या आहेत. आता मला तू सांग, यांची पेन्सिल आली की लगेच आम्हाला ही घ्यायची ती घ्यायची. बाई, तुम्ही पाहिलं सगळी- नसन पेन्शन आल्यावर खाऊचे पुढे किती येते तिकडं कच पिशव्या भरून. दोघाला बी देतो, दोघीला कमी पडू देत नाही, बिलकुल हा. कमी पडू देत आणि नाही. मग आता काय तुम्हाला एवढा इथून खाली येता येत नव्हतं होय कधी मध्ये? अरे मग यावं वाटत आहे, तिकडून तिकडं कामच सांगत आहेत मला, म्हणते जा बरं एवढं करा बरं. काय बाबा, आता देवाला निघाला तर पैसे द्यायनात म्हणजे. दोघाला पैसे मागितले, दोघी मला असं नाव ठेवू राहिलं, काय सांगायचं. आणि ही आम्ही दोघं देवाला जाऊ ना एक म्हातारपणी, ही दोघं देवा नाही म्हणले काय तुम्हाला? ते द्यायला पैसे द्यायला म्हणे, आमच्याकडे पैसे नाही, चालतो बा म्हणे. आ मग आता पेन्शन झाले कोणाला देतात? आता मी पेन्शन द्यायला माझं मी पाहिजे तुम्हाला देत जाईल सगळे पैसे. नाहीतरी तुम्ही नाही सगळे का त्याला उडवायला नव्हतेच नाही नाही पाहिजे. ऐ, आपल्याला नको, आपल्याला देवाच्या दैवाने आपल्याला तर पिकं करता पाणी येईना, चांगली. पण त्यांना ठेवायची ना तुम्ही असं नका, तुम्ही काय करीत म्हणजे जा. मी एकटा आहे, मला बायको नाही, मला काही आहे का नाही जीवाला काही. नाही लागत नाही सगळं. मी कधी मग- तुम्हाला रुपया मागितलाय का आतापर्यंत? पण मग तुम्ही ते बी काय मागितलं, करा, म्हणलं तुम्हाला बी असं- पाहुण्याला मागू ना आपण. नाही तुम्हाला तुमचा बी कार्यक्रम असा होतोय, तुमची पेन्शन आली की तुम्ही ते थोडीशी गोड बोलले की तुम्ही मोकळे व्हायला लगेच सावध. नाही येतेनच ना ते. हा? आता मी वावर करतोय का नावावर बघ ना त्यांचे, मी सगळं वावर तो आहे नावावर करणार आहे. काय वाघ नाही. कोणाचा ए हिस्सा? बरं, मला काय म्हणायचं ऐक ना, जाऊ दे, मी त्या खाताला पैसे आणलेले आहेत. आणि आपल्याला खट टाकायचंय आता कांदे जाऊ याच्यावाले. करू ऍडजस्ट काहीतरी, नाही तर मग काय कर. एवढ्या वेळी ती माझी पेन्शन आली की मी तुम्हाला सगळे पैसे देऊन टाकेन. हा मग काय करू, मी आहे ना निमित्त आण. आता तुम्हाला वाटतं मला नाही देऊ वाटत मामंजीला, पण मामंजीला बी कळायला पाहिजे ना. जाऊ दे आता त्यांना नाही आता हो, कसं असतं, माणूस इमानदारी दे बाई, दाखवतो, माझं त्यांच्याकडे चुकलं नाही आता, मी इमानदारी. नाही तुम्हाला कमी पडू देणार कशाला. जाऊ दे निम्मे आण. जायचंय आता त्यांना, बाबा काय करा तुम्ही ना थोडं सावध राहा, तुम्हाला मी योग्य आता- नाही. मी सावधच आहे तुम्हाला आता. इथं 3 ही काय होईल, ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते तुमचं नुसतं उकाळतं करीन. नाही आता त्यांना उभं करतो का बघ ना. आणि आता तुम्हाला माहिती आहे का, ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच किंमत आहे हा. जरा ही लक्षात ठेवा. खताला राहू द्या. त्याच्यामुळेच पुढं पुढं करीत होते माझे. खाताचं आता काय तुम्हाला किती लागत आहेत? 25,000 पाहिजे. बरं आता काय करा, थोडं 10-5 एखाद्या जोडीदाराकडून ऍडजस्ट करा.
दे ना नंतर दे ना तुला अहो, टेन्शन झाली का बाबा काय झालंय मी ना आता बघा, ही खाताला आणली होती सगळी, याच्यातून काय 2,000 रुपये राहिले, थोडा किराणा आणि ते आणायचं. अरे 8-10 पैसे भरायचे आता तिथं सगळ्या मित्रांना भरले माझ्या माझं तवा ते पैसे आले हिच्या त्याच्यामुळे गळ्यातले नाही आले. मी बँकेत टाकले, त्याच्यामुळे त्याची काढून आणली होती, आणि पण आता आम्हाला तुम्हाला सण नाही द्यायचे. म्हणता येईना मला. 8 दिवस राहिले पेन्शन आले का मी तशीच तुमच्या बरं, ते नावावर जाऊ पाठवून द्या. देईन. बरं धरा, जाऊ द्या, न्या सगळे काय तुम्ही तरी मोकार आणि काय नका टेन्शन घेऊन जाऊ द्या, पण देव व्यवस्थित करून या. हा आणि सांगा काय खायला प्यायला घेऊन जा जाता नाही मला सांगा केव्हा जायचं काय मी तुम्हाला बा- जाय टायमाला हिला फोन करा, मग ती डबा बिबा न्या संग. हा, काय स्वयंपाक 4-2 दिवस करून तुम्ही घेऊन चालले तेवढं जाऊ द्या, नका वाईट मानू एवढं काय त्याचं आता आहे ना, मी आहे ना तुम्हाला, मी काय काय नाही म्हणलो का मी. गापा आता आमचं घर तर नाही तुम्हाला राहण्यासारखं, तुम्ही राहता तिकडे बंगला बांधलाय तुमचे 2 लेकसून घेऊन. आता ते काय झालं, त्यांनी ना म्हाताऱ्याला सुधरूनच नाही दिले, फक्त पैसा पाणी नीट खात राहिले. अहो, पण एवढंच तुमच्या केलंय. इथे काय यांना समजत नाही का येऊन आणि डवळे आले अरे मच करे, पण एखाद्याला आता वाटतं चला काय बा वाटतं? आज सुधरा त्यानं एक उद्या सावकार आहे, 2 सख्खे आहेत का त्यांना? आहे, पण आता जाऊ दे आता काय करते. पण आता माझ्या आई बापाचे तसे संस्कार नाहीत ना, म्हणून तर अरे त्याच्यामुळे मग म्हणलं जाऊ दे ही द्या. तर लय मोठी किंमत असती. आज एखादी लगेच म्हणली असती नाही नाही माझ्या गळ्यातलं टाकलंय ते बापाला पैसे द्यायला निघाला, पण तू बी नाही ना तशी. जाऊ दे, तू खूप मोठं मत दाखवलं मी नाही. पुढच्या वेळेस जाईन चारी धामला तुमच्या अडचणी राहू दे नको नको या जाऊन तुम्ही जा जा जा. नाही, नाही, नको मामा, अहो द्या. मी अरे, मी काय तुला करतो? मोठं मत दाखवलं. नाही नाही नका रडू तुम्ही या नका. जाऊन या तुम्ही जाऊन या जा, गावात राहू दे जायचं ते पैसे. सांगा काय आणायचं जा. ते आणा तुम्हाला जा, पैसे जाऊ. देऊन इच्छा नाही राहिली माझी जायची अहो इच्छाला काय मला काय म्हणत त्यांनी दोघांनी तुमचं हे केलं म्हणजे मी केलं की काय तुम्हाला. तशा त्यांना असं वाटतं का आम्ही उलट दिलं म्हणून आता त्यांनी एक काम करा नका टेन्शन घेऊ, ऐका एक काम करा तुम्ही नाही नको राहू दे अहो, मामाजी ते परत थांबा, म्हणतील यांचे ती म्हणते त्याच्यामुळे उलट झालं. एकानी नाही दिले, उलट त्यांच्यावर तुम्ही जाऊन या माघारी, मग बघू काय करायचं तुम्हाला ते करा. धरा तुम्ही चला त्यांच्याकडे त्यांना समजू दे चला. काय काय नाही ते. चला रडू नका चला. चला उठा. ऐका तुम्ही निघालात ना देवाला हा तर तुम्ही जा, हे पैसे राहू द्या तुमच्याकडे. नाही का? आणि आता लय त्यांच्या- चांगला निघाला रे तू बाबा मस्त अहो त्या लाकलीचा पत्ता आहे राव मी तुमच्याकडे लक्ष नाही दिलं तरी तुम्ही मला पैसे दिले लगेच तुम्हाला मी एक सांगू का, मी चांगला म्हणण्यापेक्षा तुमची सून चांगली. ना ती एक शब्दाने मला रुपया मागितला नाही कधी ह्याला मोठं महत्व आहे हो का. पोरं शेवटी तुमचीच आहेत. एवढं दिलंय त्यांना तुम्ही कसं राहतात ते कसे राहतात बरं धरा हे पैसे धरा. नाही राहू दे जरा राहू दे. नाही नाही जा मामाजी जा, तुम्ही ये, तुम्ही आता देवाला जाऊन या. देवाला जायचं या जा. त्यांच्या समोर त्यांना जरा धडा शिकू जर शिक बरं चला. बाई म्हातार शेजारी काय कोण मेलं काय तुमच्या घरात अशी कोण बसली आव मेलं काय आमच्या म्हाताराला म्हातारपणाला चढ आलाय, जवानी आली ते मारणा मातीचं उधाळ्या मारता इकून तिकडं तिकून इकडं. आयुष्यभर कष्ट केले नोकरी केली बिगर बायकोचा राहिला रुपयानं रुपया कमून तुमच्या माढ्यावर घातला आता जीन्सची आणि पॅन्ट मला घालायला सांगायला लागलाय. लागते, माझ्याकडे आलं तर पैसे मागायला 25,000 दे म्हणून काय लायकी रे तुमची आहे ना त्याला. अरे पेन्सिल आहे दर महिन्याला तुमच्या बायका पेन्सिल घ्या तवाला आज नाही वाटत का घेतो म्हणजे त्या आम्हाला खाल्ल्या गाड्याला नाही. रुपया देता रे तुम्ही आपल्याला ना बाय रुपया त्याचं द्यायचा. घर बांधलं ना बिचारायचं तुम्ही चोऱ्या करून पैसे घ्या त्याच्याकडून त्याला आपल्याला पण नाही दिले, आपल्या गावात दिले. नाही बाय मला 10 रुपये नाही दिले. आम्हाला 1 रुपया नाही देत ते. हा मला नाही पटलं हे तुमचं तिला पण नाही दिले पैसे हा दिले का आपल्याला? मला बी काय माहिती तो व्यवहार आहे काय मला कशामध्ये? मला बी नाही दिले बाय. मला सांग मग घर बांधलं तेव्हा तुम्हाला किती पैसे दिले? हातावर 12 मग लाख आता त्यांचं रुपये. कर्तव्य आहे. अरे काय करतोय तुमचे काय ठेंगडे लहान राहिले का तुम्हाला पोरं झालेत मग आता काय मला करा. कर्तव्य आहे. आणि मग त्याला तुम्हाला द्यायला तू दारदार फिरतोय मित्रांच्या जायचंय मित्रासंग द्यायचे 10,000-5,000 रुपये बरं ते बारक्या गाड्याचे आहे बघू आता कुठे म्हातारपणाला फिरायला लावितात. अरे 4 धामाला जायचं त्याला काय गोव्याला फिरायला जायचं काय बावळा ठेक काय दुखत आजारी हा. पडतात, तिकडे गेले कुठं काय झालं मोकार त्याच्यामुळे आम्ही बाबा म्हणलं जाऊ दे आमचं सांगायचं काम होते तुम्ही तुमच्या पत्नीला 4 दाम मला नाही वाटत ते जीनच्या पॅन्टी घालून 4 दाम करीन म्हातार. म्हातारा लय चाप रे आमचं हा अख्ख्या गावात हिंडत आहे जीन्स पॅन्ट घालून म्हणतंय काय 4 बायका आणणार 5 बायका मग तुम्हाला त्याच गुणाचे आहेत. त्याने जर आणले ना भाऊ हा ही प्रॉपर्टी जाईन भीक मागताना भीक हा, आम्ही आणून देऊ तवाच ना हा आता तुम्ही काय करणार ते? आम्हाला म्हाताऱ्याने काहीच नाही दिलं, सगळ्या दोन्ही थोरल्यांना दिलेलं आहे. अरे त्याला तर काहीच नाही दिलं खाल्ल्याला त्याला रुपया नाही मला माहिती थोरल्याला दिले. मग कोणाला दिलं? आपल्याला कुठं कसं बोलत आहेत बाई, नका बाई नवरा बायको. मग काय आम्हाला दिलं काय ग थोडं सगळं आमच्या आलंय म्हातारं थांब कळलं लगेच मला. आता लय डोकं खाईन बाहेर रडणं कडणं मोकार इमोशनल करीन. काय तार राय यांची आता काय सारेच इमोशनल आहे बरं का ते. आता आम्ही होय हम आपके कोण हा हा बराबर. काय नाही तुम्हाला नाही कळणार जाऊ दे आम्हाला नाही कळत, तुला सगळं काही गोष्टी कसं आहे ना इथे याची बी लाज वाटते मला,
पण आता ते बापाच्या हातापायी यायची पर्याय मला. काय झालं तू भेटले तुला पैसे दिले की नाही नाही दोघांनी बी नाही दिले पैसे मग देतो ना त्याला मला घरी देत. पेन्शन दे 10 लाख, माहिती 12 तर लाख. चूक झाली मी चक पंधरा मारली लाख नाही दिला. ना. दोघीला गोड गोड बोलत होते दोघी नुसत्या पगार 1 तारीख आली का मामाजी 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 करायचे नुसत्या पैसे सर पैसे संपले का एकदा पैसे संपले संपलं का आता म्हणते जीनची पॅन्ट घालून फिरत आहे म्हातारा. त्याला मग जीनची पॅन्ट नाही घालायची म्हाताऱ्याने मग काय करायचं धोतर घालावा परत त्याच्या ती पायजामा घालावा अरे काय बोलतो टोपी आब्या घालावा तुला आपण. काहीतरी वाटायला आमच्या पाहिजे वयाची शर्ट पॅन्ट हे जाऊ द्या ना, ना. त्याला देवाला जायला तुम्ही पैसे नाही दिले तुमचा विषय क्लोज अहो झाला पण भाऊजी मला काय म्हणायचं मामांजीने ड्युटी केली आयुष्यभर जे राणीमान असतं ते माणूस नाही बदलू शकत अरे तो क्लास होऊन होता ते क्लास वन टेबल खुर्ची त्याच्या पुढे जर लोक बसायला आले ना तर त्याला आदरण राम राम करायची त्याची इज्जत अशी करता काय तुम्ही जीनची पॅन्ट घालतो राम करतो त्यांच्या जीवावर तुम्ही आयुष करता. आणि मला काय म्हणायची तुम्ही बोलली पण समजा बायका बी तुमच्या सांगा त्या जीनची पॅन्ट म्हातारं कुठं गोव्याला जायचं का आणि याला जायचं का अरे आपलंच नाही त्या तर लायक काय आहेत का करत्या? तुमच्या बोलण्याच्या अरे त्यांनी चूक केली का ज्यावेळेस ते आई गेली त्यावेळेस जर लग्न केलं असतं तर आता त्यांची पोरं बी खेळायला लागली असती. तुम्ही उपाशी मेले असते मग. एवढं केलं आपल्यासाठी अरे निदान तुम्ही म्हणायचं ना 2 शब्दांनी बुवा जायचंय तुम्हाला देवाला जा बरं मग हा? तुम्ही कशाला आम्हाला लेक्चर द्यायचे? आम्ही देतो ना तुम्हाला. नाही, तुम्ही तुम्ही- गोड बोलून पैसे घ्या. मला काय वाटतं ना सांभाळा म्हातारे अरे म्हातारं, काय अडचण नाही मी म्हातारं ऐका तुम्हाला मला फक्त तुम्ही घ्या आणि हा. मला काय येईल ते तुम्ही हा घेते ना घेते ना, ना. मला एक सांगा आतापर्यंत म्हाताऱ्याला विचारा म्हाताऱ्याला लाज वाटली पाहिजे तुला लाज बघतो वावर कसं तुझ्या नावावर करतो मी ते माझ्याच नावावर आहे अजून पैसे मागितलं तर काहीचे काही बोलतो राव वडिलांशी असं बोलावं जीनची पॅन्ट घालून फिरतोय म्हणे म्हातारा. काय चुकीचं बोललो मी आणलं. गरज आहे का घाला ना पायजामा घाला धोतर म्हातारं रिटायर झाल्यापासून मी एक रुपयाच्या म्हाताऱ्याला विचारा 1 रुपया मला दिलाय का? लोकांचे पोरं म्हातारं चांगलं नाही राहिलं तर लाज वाटत त्यांना ते म्हणते, बाबा तुम्ही चांगलं राहत जा आमची चव घालता गावात आणि बारको मला म्हणतो जीनची पॅन्ट घालतो. हा बरोबर शेल काय तू चेअरमन पटत नाही मला हे तुमचं तुम्हाला पटत असेल पण तुम्हाला मला दोघांना पण नाही का बायकांच्या याने जरा जास्त झालेलं दिसतं. आम्ही बायका पोरं ऐकत आहे बायकाचं पोरं ही सुद्धा याचं सगळं ऐकत आहे हे गोडबा एवढं सगळ्यात मोठं आहे गावचं याला अक्कल पाहिजे सोसायटी तो ताब्यात दिली लोकांनी तू असलं वागत आता थोडं लक्षात आलं यांना पैसे देत असतात तुम्ही यांच्याकडे माझ्याकडे पैसे द्या यांच्याकडे पैसे द्या ह्या पैसे देतच नाही म्हणतात मला अजून बी नाही म्हणतात. अरे पोरापेक्षा सुनालाची लाड करावं लागत आहेत. पैसे दिले का नाही शेतकरी माणसाच्या अंगावर एवढं सोनं नाणं नसतं इकडे बघा आहे का? कमानी नाही अंगावर आणि तुमच्याकडे तोळ्याने मायना दोघींच्या बी तोळा नाही मग कमी आहे काय ती ना या दोघांनी दिलं नाही म्हणलं आता या पोराला मी आयुष्यभर कधी दिलं नाही ही सून एवढी 1 रुपयाने मागितला मला कधी आणि आता गेलं नुसतं म्हणलं मला चारीधामला जायचे पैसे पाहिजेत ते म्हणले आणलेत मी काढून देतो बा पैसे काही देतो काही नंतर द्या म्हणे मला आजच पैसे भरायचे होते त्यांनी सगळे पैसे आणलेले काढून मला दिले 1 मिनिटात दिलं ना काय सांगायचं या पोराकडे मी कधीच पाहत नाही कधी काही नाही देवाला जायचं त्यांना हे जाऊ पैसे दे. देऊन टाका. आणि अहो नाना गळ्यातला टाकले आम्ही खतासाठी घरी. गाण आणि तेवढं दोघीला ते कमी पडत आहेत माझे कॅन्सल करतो 40 जायचं म्हणलं खत नाही आम्हाला खताला पैसा नाही पण आम्ही म्हाताऱ्याला कधी पैसे मागत नाही आम्ही आमच्या अडचणी आम्ही सॉल्व्ह करतो. काय झालं ना? कळलं किती टळा बोलायचे आता लय झालं बा तुमचे लय नाटकं झाल्या खाऊन यांना डिखोर आलेला आहे त्याच्यामुळे यांच्या चुका नाहीत. घे पैसे दर लागत आहेत का घे ना दोघीला घ्या तुम्हाला आम्ही काय पैसे बसले बाबा आम्हाला तरी कुठं माहिती आहे पेन्शन कुठं जाते बघा, आमचं चुकलं बरं का हो मा चुकलं मला खरंच माफ करा अरे मग तुला अक्कल पाहिजे मी आलो होतो 40 कधी नवत चाललोय गावाला मी म्हणलं हा? ना तुम्हाला एकटाय म्हणून तुम्ही अशी माझी परीक्षा घेता नाही, काय मी ना तुम्हाला थोड्याच वेळात लगेच पैसे आणून देतो. आणतो मी बी करून आणतो बायकत वाटच्या सगळे पैसे भरतो मी काय बाबा पडील मी पैसे देतो मग त्याच्या लक्षात आलं थोडी त्याची चूक त्याच्या लक्षात आली चूक माफ माफ काय याची हे बघा हे शिकायचं एक झोपड्यात तुम्ही राहता बंगल्यात ते पोरग तिकडे पात्र्या मध्ये राहते तुम्हाला लाज वाटली पाहिजे आपला मधला भाऊ आहे तुम्ही मोठे लहान लगेच झाले एकत्र त्याला दिलं तिकडे वाहिले काढून मी सारे शेत याच्या नावावर करणार तुम्हाला आजच सांगतो तुम्ही तुमच्याकडे राहून जा, त्याचं नाव करा बघा तुम्ही कशा देवाला जायला. मागत माहिती आहे मग पेन्शन कुठं जाते. हा कुठे जाते टेन्शन कुठे जाते बघितलं का तुम्ही अजूनही तिचं तोंड चालू आहे त्यांचे नवरे बघते ना आपल्याला काय बोलायचे ते? त्यांचा अधिकार ती कुठे जाऊन येऊ तुला काय घेणं नाही त्यांचं pension. त्यांच्या मनालाच माहिती आहे पेन्शन आमच्याकडे येते का त्यांच्या दोघीच्या पर्स मध्ये जाते.
जाऊ दे त्यांचे नवरे आहेत, ते बघते पोरांनो करा त्याला जायचे मला माहिती 10 रुपये येतो 10 रुपये येतो म्हणे रोज 10 रुपये येतो काय म्हणे बोलत ती काय काहीच्या लाज काही वाटत आळ नाही नाही थोडीफार घेऊ. त्या तुमच्या माणसाला बापाला गावात असं किंमत केलं आहे असतं का जराशी तुम्ही का ग? नीट बोलत जा ना हा तुमच्या बापाला आले होते लयच पाची पकवानाचे ताट वाढीतात आणि सासऱ्याच्या टायमावर पर पेटात का तुमचं तुम्हाला कधी वाटलं की मी 10 रुपये नाही, दिले? नाही, मी देत नाही 10 रुपयाला काय. माझ्यावर आरोप ताई घेते जरा 10 जास्तच रुपये बोलत आहे ना त्याच्यामुळे वेळ आली ताईवर बोलायची आजपर्यंत मी कधी बोलले नाही कधी तुम्हाला म्हणले नाही का तुम्ही सासऱ्याची पेन्शन घेता का मला देत नाही कारण आम्ही आमचं दोघं कष्ट करून सुखी येतं तुमच्यासारखे नाही एक इथं. शब्द बोलली आज नाही नवरा- पोरगे एक शब्दाने मला कधी भरले नाही अरे पण मी मामाजी म्हणतो बायका काही म्हणू मला द्या रे, पण पैसे तुम्ही द्या. होते ना राय. बाप तुमचा होता ना चला मी देतो तुम्हाला असं म्हणलं हा. असं तरी लय मोठं ही एवढं प्रकरण वाढायची गरज नव्हती तुम्हाला अहो, काय यांनी करायचं, नवऱ्याला नमस्कार. पुढं मला बरोबर 4 आमला बरोबर जायचंय मला रडायला लावलं त्यांनी रडायला लावलं नका रडू नका मग मी रडू, तेच ऐका सांगा रे. त्यांना यांनी काय आपल्याला मी काय नाही मला काय नाही लागत तुम्ही माझ्यासाठी नाही गेलेत मी देतो तुम्हाला पैसे. काय बोलले तर नानाने पाहिलं असं ना नाना मग जवळच होते ना नवरे आत टाकून दार लावलेले जाऊन दे चला आता दे सोडून विषय बघू नंतर तुम्ही जगमाराचं घर बंद ऐ, वावरात कामाला निघायचं एक तर जायची लय तयारी लाड कर तुमचे. ऐ, जायची तयारी कर त्यांची हा, जा, जा, त्यांना जा. कपडे- चला इकडे कपडे पोरं. कपडे. काय नादी लागले ते बायांच्या ते. ऐ, जा, बाई घरात. काय तो बापाचं काय पुढे घरात जा कान भरे ती चापटीत उलटी करीन तुला जा काय कान भरले म्हणजे हा? तुला काय मी 50,000 देईन बाप हे माझा हा तुला एवढे लाख लाख रुपयाचं सोनं चांदी केलंय त्याचं काय नीट राहत हिशोबात काय हिशोबात म्हणजे? ते घेऊन ये. पुढील असं काय वावराला करत अजिबात पुढचं बोले त्यांनी घरातले काम आवरत सगळं 10 वाजता वावरात व्हायचं काय लय नाटके झाले घरात बसू तू हा तू पण जरा घरात ग बस आणि जा तिकडे कांदे काढ पळ तुम्हाला तुमच्या भाऊजाईने फुगून दिलं म्हणून बरं, लगेच नाही माझ्या बापाला परत काय म्हणायचं नाही त्याची दुसरी पेच बायको पुढे नाही. हळू काही करू अय, वैशाली काय भाऊ जाईन फुगून काय फुगलं दिलं त्यांनी? काय चुकलं त्यांचं हा तुम्हाला कळायला पाहिजे थोडंफार एकुलते एक सासरा आहे गावात नवऱ्याची किंमत आहे आज- तुम्ही ती घालायची का आपल्यापेक्षा त्याची परिस्थिती नाजूक आहे तरी त्यांनी पैसे दिले आज 4 चौघात तुमची पार जाईल ना 20,000 बरं ठीक आहे ना 25,000 द्यायचे होते ना त्या टाइमला मी एकटीच नव्हते बोलत हे पण बोलत होते अरे हे मग पण आधी म्हणले. तरी माफी मागितली ना, पण तुम्ही काय काय बरोबर आलं का चुकलं म्हणून असं गळ्यात आली तुझा एक दिवस. अरे 25 बरं चुकलं माझं तुम्ही डोक्यात येते तुमच्या 25-75 एकर क्षेत्र आहे भाववाटानं जर तिने उलटा कुठं केला तर शिकलेला माणूस आहे तुम्हाला रडायला माणूस नाही राहायचं माहिती काय भीक मागशील का कटोर घेऊन अहो आता चुकलं म्हणलं ना ही पण मला चुकलं म्हणून. ही पण एक वाकड्या थोपाड्याची नुसतं काही ट्याव ट्याव करत असते असं बचळत पाणी तो दात- तरी तुम्हाला जेवढी शेती त्याच्याकडे अजून तुम्हाला माहिती बी नाही किती आहे आणि काय आहे. ते तुम्हाला 2-5 एकर सांगत असेल हा. पण मला माहिती आहे त्याची कहाणी काय आहे आणि काय नाही लय ट्याव ट्याव करू नको काय ते- बरं द्या आता जा पैसे जा घरात होय घरात निघ. आधीच नीट जग मारले काय लिहू झाले हा, चला. निघ घरात चालतीत उताने करील काय बघायची डोळे वाचू नाही हा? वाचन पडी